नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे खास रक्षाबंधन करता मऊसूत असा नारळी भात। त्यासाठी आपल्याला 1 वाटी बासमती तांदूळ घ्यायचा आहे, ओलं खोबरं घ्यायचं आहे, अर्धी वाटी गूळ, मनुका, बदामाचे काप, 4 विलायच्या, 2 लवंगा आणि काजू। सुरुवातीला आपण हा नारळाचे लहान लहान तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घेऊ। आता कढई गरम करून त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तूप घालायचे आहे। या तुपामध्ये आपल्याला 2 लवंगा घालायचे आहेत। असेल तर तुम्ही त्यामध्ये दालचिनीचा तुकडा सुद्धा घालू शकता। यामुळे भाताला छान अशी टेस्ट येईल। आता यामध्ये आपण काजूचे काप घालून घेऊ। तुपामध्ये आपण ते छान असे परतून घेऊ। त्यानंतर यामध्ये बदामाचे काप आणि मनुका हे सुद्धा आपण तुपामध्ये छान असं परतून घेऊ। यामध्ये आपल्याला ओला नारळाचा किस घालायचा आहे, तो सुद्धा आपण तुपामध्ये छान परतून घेणार आहोत। साधारणतः अर्धी ते पाऊण वाटी मी यामध्ये नारळाचा किस घातला आहे। आता तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। 5 ते 10 मिनिटं मी पाण्यातच ठेवले होते आणि आता आपण ते तुपामध्ये छान असे परतून घेऊ। तांदूळाला 2 ते 3 मिनिटं छान असे परतून घ्यायचे आहे। थोडासा याला लाल रंग येईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। त्यामुळे भात आपला छान असा मऊसूत होईल आणि मोकळा सुद्धा होईल। हे पहा, तांदूळाचा रंग सुद्धा बदललेला आहे। आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊ। यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने मी पाणी गरम करायला ठेवले आहे। भातामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचे आहे। साधारणतः 2 वाट्या मी यामध्ये पाणी घातले आहे। पाव चम्मच यामध्ये विलायचीची पूड घालायची आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ। मिठामुळे आपल्या या छान अशी भाताला चव येईल। गोड पदार्थाला मिठामुळे छान अशी चव येते, त्यामुळे आपल्याला ते चिमूटभर मीठ यामध्ये घालावे लागेल। आता मंद आचेवर आपण 10 ते 15 मिनिटं हा भात छान होऊ देऊ। 10 ते 15 मिनिटं झालेले आहे। भात आपला छान असा मऊसूत शिजलेला आहे। आपला हा नारळी भात तयार झाला आहे। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा भात नक्कीच आवडेल। तर अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।